नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आपण आज बघतोय सजीवांचं वर्गीकरण विज्ञानामधलं अतिशय महत्त्वाचं चॅप्टर, ज्याच्यावर आयोगाचे 1 ते 2 क्वेश्चन असतात. म्हणजे असतात तुम्ही कोणत्याही एक्झामला जा, राज्य सेवा पूर्व परीक्षेला जा, अ, संयुक्त गट ब, गट क, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा आणि येणाऱ्या पुढच्या सर्व सरळ सेवा एक्झाममध्ये. याच्यावर तुम्हाला हमखास क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. आपण एक पद्धतशीर काय करणार या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. ओके. सो आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. याची तुम्हाला पीडीएफ जर पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच काय भेटेल, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये, त्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला काय भेटेल, आपल्या टेलिग्रामची लिंक भेटेल. तुम्ही ती जाऊन पीडीएफ कलेक्ट करू शकता. ओके. डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट घेतला तरी चालेल. ओके. आता वर्गीकरण काय असतं सजीवांचं? वर्गीकरण कशासाठी केलं का, तर सजीवांमधील समानता असते, काही भिन्नता असतात, लक्षात घेऊन त्यांना काय केलं जातं, वैज्ञानिक पद्धतीने गटांमध्ये विभागल्यास आपल्याकडे असं विभागलं त्याला तर वर्गीकरण म्हटलं जातं. आपल्याकडे लाखो असे सजीवांचे काय आहेत प्रकार आहेत, लाखोमध्ये. ओके. सो त्यांना जर डिवाइड करायचं असेल त्यांचं काहीतरी आपल्याला क्रायटेरिया बघायला लागते. ओके. पहिल्यांदा विचारलं तर वर्गीकरणाचा इतिहास, तर पहिल्यांदा आपल्याकडे जो कोणी अभ्यास केलेला आहे तो कोणी केलेला आहे, तर एरिस्टॉटल यांनी केलेला आहे. सो ह्यांनाच म्हटलं जातं फादर ऑफ बायोलॉजी. फादर ऑफ बायोलॉजी असं जर क्वेश्चन विचारलं तुम्हाला एक्झाममध्ये, फादर ऑफ बायोलॉजी कुणाला म्हटलं जातं, तर फादर ऑफ बायोलॉजी आपले एरिस्टॉटल आहेत. इवन फादर ऑफ झूलॉजी सुद्धा, म्हणजे सजीवांचं जर वर्गीकरण कोणी केलं असेल त्याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण, सो एरिस्टॉटलच म्हटलं जातं. आणि थिओफ्रस्टस आहे तो वनस्पतीचा आहे. सो सर्वात आधी सजीवांचं वर्गीकरण केलं असेल ते आपले जलचर, भूचर आणि खेचर. खेचर म्हणजे अवकाशामध्ये उडणारे, आकाशामध्ये उडणारे पक्षी. ओके. तर त्या व्यक्तीचं नाव आहे एरिस्टॉटल. लक्षात ठेवा, ग्रीक तत्वज्ञ होता हा. जलचर, भूचर आणि खेचर कालानुक्रमिक. कार्ल लिनियस यांनी काय म्हटले, तर टू किंगडम सिस्टीम म्हटले. काय म्हटले याच्यामध्ये, वनस्पती सृष्टी असते एक आणि प्राणीसृष्टी असते. सो टू किंगडम सिस्टीमचा जनक कुणाला म्हटलं जातं, असा क्वेश्चन जर विचारला तर तुम्ही लक्षात ठेवायचं कार्लोस लिनियस. ओके. कोणत्या 2 सृष्टी सांगितल्या त्यांनी, एक वनस्पती सृष्टी असते आणि प्राणीसृष्टी असते. म्हणून म्हटलं जातं बघा, फादर ऑफ टॅक्झॉनॉमी, वर्गीकरण शास्त्राचे जनक कुणाला म्हटलं जातं, तर आपले कार्ल लिनियस. आणि हा जो टॅक्झॉनॉमी हा जो वर्ड आहे, टॅक्झॉनॉमी वर्ड हा कोणी सांगितलेला आहे, तो टॅक्झॉनॉमी हा वर्ड आहे तो कॅन्डोले यांनी सांगितलेला आहे. लक्षात ठेवा नाव. टॅक्झॉनॉमी हा वर्ड कोणी सांगितलेला आहे, तर कॅन्डोले. एक्झामला नक्कीच क्वेश्चन विचारू शकतात. सो समजलं असेल, पहिला प्रयत्न कोणी केला असेल तर एरिस्टॉटलने केला आहे. दुसरा प्रयत्न टू किंगडम सिस्टीम कार्ल लिनियसने केलेला आहे. पुढे येतो हेकेल. हेकेलने काय केलं, तर 3 किंगडम सिस्टीम सांगितली, 3 किंगडम सिस्टीम सांगितली त्यांनी. त्याच्यामध्ये काय काय ऍड केलं, तर ह्याच्यामध्ये प्रोटिस्टा ऍड केलं त्यांनी. लक्षात ठेवायचं. काय ऍड केलं, प्रोटिस्टा. वनस्पती सृष्टी, प्राणीसृष्टी आणि प्रोटिस्टा. नंतर येतो चार्टन. यांनी काय सांगितलं, सजीवांमध्ये 2 घटक असतात, एक आदिकेंद्रिकी असतात आणि दुसरे असतात दृश्य केंद्रिकी. आता आदिकेंद्रिकी म्हणजे काय, असे सेल ज्याच्यामध्ये केंद्रक आदिकेंद्रिक म्हणजे ज्याच्यामध्ये स्पष्ट नसते, काय नसते, केंद्रक स्पष्ट नसते. आणि ज्या पेशीमध्ये केंद्रक काय असते, ज्याला न्यूक्लियस म्हणतो आपण, स्पष्ट असतं, त्याला दृश्य केंद्रकी म्हणतो. तर आपल्याकडे असं की प्रोटिस्टाच आहे जी आदिकेंद्रिकी आहे. पुढे येतो कोपलँड. कोपलँड सांगितलं चतुसृष्टी, त्याला म्हणतात 4 किंगडम सिस्टीम. तुम्हाला एक्झामला नक्कीच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 2 किंगडम सिस्टम कोणी सांगितली, 3 किंगडम सिस्टम कोणी सांगितली, 4 किंगडम सिस्टम कोणी सांगितली. 2 कसं लक्षात ठेवायचं, कार्ल लिनियस. 3 शब्द बघा, 3च शब्द आहेत हेकेलमध्ये. 4 कोपलँडमध्ये किती अक्षर आहेत, 4 अक्षर आहेत. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा, 4 कोपलँड, 3 हेकेल, 2 कार्ल. सो याच्यात त्यांनी काय ऍड केलं, मोनेरा ऍड केलं, ज्याच्यामध्ये आपण जीवाणूंची सृष्टी म्हणतो, जे की आदिकेंद्रिकी आहेत. हे मोनेरा सोडून बाकीचे सर्व कसे आहेत, दृश्य केंद्रिकी, जीवाणूंची सृष्टी सुद्धा म्हटलं जातं. सो लक्षात राहील, हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत एक्झामच्या दृष्टीने. याच्यावर नक्कीच तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो काय काय लक्षात ठेवा, हेकेलने कोणती सिस्टीम सांगितलेली आहे, तर 3 किंगडम सिस्टीम. चार्टन काय बोलला, तर दृश्य केंद्रिकी पेशी असतात आणि आदिकेंद्रिकी असे सजीवांचे वर्गीकरण केलं त्यांनी. कोपलँड म्हटलं 4 किंगडम सिस्टीम असते आपल्या सजीवांमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी काय ऍड केलं, तर मोनेराला ऍड केलेलं आहे. सो हे आहे टू किंगडम सिस्टीम, जी कोणी सांगितली, कार्लोस लिनियसने सांगितली. ज्याच्यामध्ये प्लॅन 1735 इयर लक्षात ठेवा. आयोग आता क्वेश्चन विचारतोय, लक्षात ठेवा, इयर फसवू शकतो आयोग. 1835 करेल तिथे. काय सांगितलं, प्लॅन्टे आणि ॲनिमालिया. नंतर आहे
अर्नेस्ट हेकेलने काय कधी सांगितलं 1866 मध्ये त्यांनी प्रोटिस्टा ऍड केला याच्यामध्ये फक्त. फोर किंगडम मध्ये कोणी सांगितली? कोपलँड सांगितली. हर्बर्ट कोपलँड 1938 ला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? मोनेरा ऍड केलेला आहे. आणि फाय किंगडम सिस्टीम मध्ये कोणी काय ऍड केलं? आपल्या आर.एच. विटाकर यांनी 1969 ला. इयर पण लक्षात ठेवा. तर फंगी ऍड केलं. त्याने काय केलं? फंगी ऍड केलेलं आहे. आणि पुढचं आहे कार्ल ऊज. ह्याचं पण नाव लक्षात ठेवा. त्याने 6 किंगडम सांगितलेले आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे? तर यू बॅक्टेरिया ऍड केलेला आहे. आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूला, मोनेराला त्यांनी डिवाइड केलेलं आहे. तर कशामध्ये? आर्कीबॅक्टेरिया म्हणजे खूप आधीचे जीव आणि यू बॅक्टेरिया म्हणजे आधुनिक जीवाणू म्हटलं जातं. ओके, प्राचीन जीवाणू आणि आधुनिक जीवाणू. सो मोनेराला डिवाइड केलं. सो असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो कार्ल ऊज पण लक्षात ठेवा. 6 किंगडम सिस्टीम. ओके, सो हे तुम्हाला समजलं असेल. जीवसृष्टीचे वर्गीकरण कार्ल लिनियस, अर्नेस्ट हेकेल, कोपलँड, आर.एच. विटाकर आणि कार्ल ऊज. चला, आता वर्गीकरण करताना कोणते महत्वाचे क्रायटेरिया वापरले जातात? ओके, त्याच्या अगोदर आपण बघू वर्गीकरणाची गरज काय लागते. तर लाखो सजीवांचा अभ्यास सुलभ होतो, नवीन सजीव ओळखता येतो, उत्क्रांती समजते, वैज्ञानिक नामकरण सुलभ होते आणि जैवविविधतेचं काय करता येतं? संरक्षण करता येतं. ओके, आता मी काय म्हणतो बघा, काय महत्वाचे निकष वापरले जाऊ शकतात. तर पहिला आहे पेशीची रचना. म्हणजे एखादा सजीव जर मला भेटला किंवा मला सापडला तर त्याच्यामध्ये काय बघणार मी? पहिलं त्याची पेशी बघणार. त्याची पेशी कशी आहे? आधिकेंद्रिकी आहे की दृश्य केंद्रिकी आहे? तर त्यानुसार मी त्याला डिवाइड करणार. नंतर सजीवांचा प्रकार बघणार तो. ओके, मल्टीसेल्युलर आहे की युनिसेल्युलर आहे? मल्टीसेल्युलर आहे की युनिसेल्युलर आहे? अशा पद्धतीने. तिसरा काय बघणार? पोषणाचा प्रकार बघणार. पोषण मीन्स स्वयंपोषी आहे की परपोषी आहे? स्वयंपोषी आहे की परपोषी? आणि जीवन पद्धती, लाईफस्टाईल कसा आहे तो? म्हणजे प्रोड्युसर आहे, ओके, नंतर भक्षक आहे की विघटक आहे? ज्याला आपण काय म्हणतो? विघटन करणं, डिकम्पोज करणारे, डिकम्पोजर. ओके, कंझ्युमर. सो आपल्याकडे माहिती ना, कार्निओरस असतात, हर्बिओरस असतात. सो उत्पादक, भक्षक आणि विघटक असे बघणार मी. तर त्यांच्यापैकी कोण आहे? वनस्पती असेल तर नेहमी ती उत्पादक असते. ओके, काही वेळेला परपोषी पण वनस्पती आहेत आपल्याकडे, ड्रॉसेरा नावाची. So, सर्व वनस्पती उत्पादक असतात असं स्टेटमेंट एक्झामला असेल तर ते चुकीचं असेल. कसं असेल? चुकीचं असेल का? सर्वच वनस्पती काही नाही आहेत स्वयंपोषी नसतात. काही वनस्पती परपोषी आहेत, कीटकांना वगैरे असं त्यांना ड्रॉसेरा म्हणतात. टीचर प्लांट एक आहे. तर हे लक्षात ठेवा. जीवन पद्धती पण बघितली जाते. अजून काय बघितलं जातं? तर वंशवलनात्मक संबंध, फायलो जेनेटिक रिलेशनशिप कसं आहे? उत्क्रांतीचा इतिहास काय सांगतो यांच्यामध्ये? तर ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या प्रकारचा क्रायटेरिया वापरला जातो. आता हा एक महत्वाचा, तुम्ही वारंवार एक्झामला जर गेलात ना आयोगाच्या, एमपीएससीच्या, तुम्हाला याच्यावर क्वेश्चन पाहायला भेटतो. एक तुम्हाला ही कसं माहिती असलं पाहिजे? एक सिक्वेन्स वाईज माहिती असलं पाहिजे. सृष्टी येते, नंतर संघ येतो, नंतर वर्ग येतो, गण येतो, कुल आणि प्रजाती आणि जाती. म्हणजे प्रत्येक सजीव हा पहिला सृष्टीमध्ये आपण म्हणतो ना पंचसृष्टी वर्गीमध्ये स्वीकारला विभागला गेलेला आहे. नंतर तो फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पीसीज मध्ये. मी पुढे एक्झाम पण घेईल त्याची. ओके, सो हे कसं लक्षात ठेवायचं? लक्षात ठेवायची ट्रिक केपी कॉप जीएस. ही ट्रिक लक्षात ठेवा माझी. केपी कॉप जीएस. मग शेवटला असते ते जातीचं नाव असतं. जिनस म्हणजे प्रजाती. सो किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस अँड स्पीसीज. ट्रिक काय लक्षात ठेवायची? केपी कॉप जीएस. लगेच लक्षात येईल. कसाही सिक्वेन्स विचारता एक तुम्हाला सांगता येईल. चला, मुख्य वर्गीकरणाच्या पद्धती आहेत. टू किंगडम सिस्टम ही कोणी सांगितली? मगाशी म्हटलं कार्ल लिनियसनी. आणि पंचसृष्टी वर्गीकरण सांगितलेले आहे रॉबर्ट विटाकर 1969 ला. ते आता आपण बघायची आहे. तो थोडक्यात बघू आपण. आर.एच. विटाकर यांनी 1969 ला ही सांगितली. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? काय क्रायटेरिया वापरायला सांगितलं? 1920 1980 चा त्यांचा जन्म आहे. 1969 ला त्यांनी ही पद्धत सांगितली आहे. पेशी स्ट्रक्चर बघायचं. अधिकेंद्रिकी आहे की दृश्य केंद्रिकी आहे? हे पहिलं बघायचं तुम्ही. नंतर काय बघायचं? सजीवांचा प्रकार बघायचा. एक पेशी आहेत की बहुपेशी आहेत? पोषणाचा प्रकार बघायचा. स्वयंपोषी आहेत की परपोषी आहेत का मृतोपजीवी आहेत? जीवनशैली कशी आहे त्यांची? उत्पादक आहेत, भक्षक आहेत का विघटक आहेत? ओके, आणि फायलोजेनेटिक बघायचं. आदिम आहेत की प्रगत आहेत? आताचे आहेत की खूप जुने आहेत? अशा पद्धतीने त्यांनी 5 सृष्टी सांगितल्या. त्याचं नाव आहे मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, वनस्पती आणि प्राणी. ह्याची जी पीडीएफ आहे, हे जे काही मी तुम्हाला फोटो तुमच्या समोर शो केलेले आहेत, ह्याची नक्कीच तुम्हाला काय भेटेल? पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तुम्हाला भेटून जाईल.
ओके. सो टू किंगडम सिस्टम कशा पद्धतीने डिव्हाईड केलेली आहे बघा. तर त्याच्यामध्ये पहिले होतात 1-2 भाग केले आपण आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्र. आता आदिकेंद्रिकीमध्ये एकच येते सृष्टी मोनोरा ज्यांना जीवाणूंची सृष्टी म्हटलं जातं आणि दृश्य केंद्रिकीमध्ये पण आम्ही 2 भाग केले याच्यामध्ये. एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीय आहेत ओके. सो प्रोटिस्टा म्हटलं जातं. हे आता प्रोटिस्टा एकपेशीय आहेत पण मग आदिकेंद्रिकीमध्ये का नाही तर याच्यामध्ये दृश्य केंद्रक आहे. यांच्यामध्ये केंद्रक स्पष्ट दिसतं. म्हणून याला दृश्य केंद्रकी म्हणून आहेत. सो लक्षात ठेवायचं. आणि बहुपेशीय कोण-कोण आहेत आपल्याकडे फंगी आहे, वनस्पती आहे आणि प्राणी आहे. सो अशा पद्धतीने किंगडम क्लासिफिकेशन जर म्हटलं 5 किंगडम सिस्टम तर अशा पद्धतीने डिवाइड केली जाते. सो मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी वेल डेव्हलप आहे. कोणी केलेलं आर.एच. विटाकर यांनी केलेलं आहे. सो पहिली बघूया सृष्टी मोनेरा. सृष्टी मोनेरा ही पृथ्वीवरील सर्व आदिकेंद्रकी आणि एकपेशीय सजीवांचा समज. आता प्रोटिस्टामध्ये पण एक पेशी आहेत पण प्रोटिस्टामध्ये काय आहे तर दृश्य केंद्रकी आहेत. केंद्रक स्पष्ट दिसतं. तर इथे म्हणून यांचा वेगळा भाग केलेला आहे. तो पृथ्वीवर सर्वात आधी निर्माण झालेले सजीव यात त्या सृष्टीमध्ये येतात म्हणून त्यांना जीवाणूंची सृष्टी सुद्धा म्हटलं जातं. आता मोनेरामध्ये बघा पेशीचा प्रकार कसा असतो तो आदिकेंद्रिकी असतो. शरीर रचना कशी असते एकपेशीय असते. पेशीभित्तिका असते का तर येस ती कशापासून बनलेली असते ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. पेप्टिडोग्लायकोन पेप्टिडोग्लायकन याने बनलेली असते. पोषणाचा प्रकार असतात काही स्वयंपोषी असतात काही परपोषी असू शकतात. पुढे सर्व प्रकारचे जीवाणू याच्यामध्ये येतात. नीलहरित शैवाल याच्यामध्ये येतं आणि क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी अशी काही त्याची उदाहरणं आहेत सृष्टी मोनेराची. तो बघा सृष्टी मोनेरा आपल्याला पहिले एकपेशीय असतात आदिकेंद्रिकीय असतात स्वयंपोषी परपोषी असू शकतात. ओके. जीवाणू आहेत अॅनाबिना आहे सायनोबॅक्टेरिया अॅनाबिना आणि क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी त्याचं एक्झाम्पल आहे. हे जीवाणू त्यातलं काही जीवाणू उपयुक्त असतात तर काही रोगकारकही असतात. लॅक्टोबॅसिलस आपला उपयुक्त आहे. रायझोबियम नत्रस्तरीकरण करतो आपल्याकडे आणि क्लॉस्ट्रिडियम काय आहे टिटॅनियस रोग निर्माण करतो. तो लक्षात ठेवा. बघ काही बॅक्टेरिया जीवाणू म्हणतो आपण सायनोबॅक्टेरिया असा दिसतो अॅनाबिना असा दिसतो आणि क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी अशा पद्धतीने जो सर्वात प्राचीन आहे आणि सृष्टी मांडली जाते. सो जीवाणूंची सृष्टी सुद्धा याचा म्हटलं तर याच्यामध्ये आता 3 भाग पडतात. आर्कीबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. कसे लक्षात ठेवायचे बघा. हे अत्यंत प्रतिकूल हवामानात जगू शकतात म्हणजे कसंही हवामान असेल तरी ते काय होऊ शकतात जगू शकतात. खूप उष्ण वारे असतील अतिउष्ण पाणी असेल अतिउष्ण झरे असतील दलदलीचा भाग असेल अशा ठिकाणी हे सुद्धा जगू शकतात. यांची पेशीभित्तिक रचना कशी असते वेगळी असते. पेप्टिडोग्लायकोन याच्यामध्ये उपस्थित असत नाही हा पॉईंट महत्वाचा आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा मिथानोजेनस आणि हॅलोफाईल्स हे मिथानोजेनस कुठे पाहायला भेटतं ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक वगैरे होत असतो. युबॅक्टेरिया म्हणजे आताचे खरे जीवाणू आधुनिक जीवाणू म्हटलं तर त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका असतात आणि फ्लॅजिला सुद्धा असतात. हे फ्लॅजिला म्हटलं जातं त्यांना. हे जे तुम्हाला दिसत ना हे काय आहेत हे फ्लॅजिला आहेत. आता याचे एक्झाम्पल रायझोबियम नत्रस्तरीकरणासाठी उपयोग होतो. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी ई कोलाई सुद्धा वापर केला जातो दैनंदिन व्यवहारामध्ये. सायनोबॅक्टेरिया नीलहरित शैवाल म्हटलं जातं. प्रकाश संश्लेषण करून हे स्वतःचं अन्न तयार करत असते आणि हवेतील नायट्रोजन स्थिरीकरण करू शकतं वनस्पतींच्या फायद्यासाठी. कारण का वनस्पती डायरेक्ट नायट्रोजन वापरू शकत नाही. त्यांना मुळांद्वारे काय करतो नायट्रोजन स्थिरीकरण करायला लागतो. त्याच्या मुलांच्यामध्ये हे काय असतं त्यांच्या गाठी असतं त्या गाठीमध्ये हा रायझोबियम नावाचा काय असतो एक जीवाणू असतो तो काय करतो नायट्रोजन फिक्सेशन करतो. त्याच्यामध्ये नॉस्टॉक आहे अॅनाबिना आहे आणि स्पिरुलिना आहे. नेक्स्ट सृष्टी प्रोटिस्टा. मोनेरा समजलं असेल एकपेशीय असतात ओके आदिकेंद्रकीय असतात जीवाणूंची सृष्टी म्हटलं जातं. युबॅक्टेरिया आर्कीबॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया ही त्याची उपविभाग पडतात उपप्रकार पडतात. एकपेशीय आहेत आणि दृश्य केंद्रकीय पॉईंट हा महत्वाचा आहे. प्रोटिस्टा काय म्हटलं जातं तर एकपेशीय आणि दृश्य केंद्रकीय आहेत. हे सजीव मोनेरा आणि इतर बहुपेशीय सृष्टी यांच्यामधला उत्क्रांतीचा दुवा मानला जातो. तो पेशीचा प्रकार कसा आहे तर दृश्य केंद्रकीय आहे. एकपेशीय असतात छदमपाद असतात किंवा रोमके असतात यांच्यावर. स्वयंपोषी पण असू शकतात किंवा परपोषी पण असतात. परपोषी अमिबा आहे आणि स्वयंपोषी काय आहे वोल्वॅक्स आहे. एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वोल्वॅक्स कसा आहे तर तो स्वयंपोषी आहे. अमिबा कसा आहे परपोषी आहे. एक्झामला इंटरचेंज केलं जाईल. अमिबा पॅरामिशियम युग्लिना प्लाझ्मोडियम मलेरियाचा जंतू प्लाझ्मोडियम वायवॅक्स किंवा प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम हे दोन्ही घातक असतात. फॅल्सिपेरम घातक असतो वायवॅक्स घातक नसतोय जेव्हा आपल्याला मलेरिया होतो. सो सृष्टी प्रोटिस्टा याच्यामध्ये दृश्य केंद्रकीय असतात स्पष्ट केंद्रक असतात. छदमपाद असतात त्यांना प्रचलन करायला आणि रोमके असतात सिलिया त्यांच्या अंगावर असतात. अमिबा आहे पॅरामिशियम युग्लिना प्लाझ्मोडियम हे त्याची उदाहरणं आहेत. अमिबा अशा दिसतोय
बघा इथे हा त्याचा केंद्रक असतो आणि बायनरी फ्युजन करून तो आपलं काय करतो, रिप्रोडक्शन करतो. पॅरामिशियम अशा पद्धतीने दिसतोय, युग्लिना हा असा असतो आणि प्लाझ्मोडियम. सो लक्षात ठेवा, ही सेतुसृष्टी का म्हटलं जातं, तर जे आहे ना मोनेरा आणि आपली फंगा याच्यामधला दुवा याला म्हटलं जातं. जलचर सृष्टी आहे आणि काही परपोषी आहेत, काही कशा आहेत, स्वयंपोषी पाहायला भेटतात. सो ही सृष्टी प्रतिष्ठा लक्षात ठेवा. अमिपा सदृश्य आहे, कशिकाभिक्त, आदिजीव आहे, रोमकयुक्त, आदिजीव पाहायला भेटतात. याचे प्रकार आहेत हे. ओके, ॲमिडॉइड, फ्लॅजिलेट आणि सिलिएटेड आणि स्पोरोझोन. तो प्रोटिस्टाचे काही प्रमुख प्रकार पडतात ते लक्षात ठेवा. क्रायोफाइट्स, डायनोफ्लॅजिलेट्स, युग्लिनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स, कवकसम आणि प्रोटोझोआ आदीचे. आता हे काय बघा लक्षात ठेवा, क्रायोफाइट्स काय येतात, ते समुद्रात आढळतात आणि प्रकाश संश्लेषक म्हणून सजीव काम करतात. याच्यामध्ये डायटम्स येतात. तुम्हाला लक्षात ठेवा, एक्झाम विचारू शकतो डायटम्स कशामध्ये येतात, तर क्रायोफाइट्समध्ये येतात. सोनेरी शैवाल म्हटलं जातं, यांना सिलिकापासून बनलेले असते. यांची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते, तर हा पॉईंट लक्षात ठेवा, सिलिकेपासून बनलेली असते. सागरी असतात, प्रकाश संश्लेषक करतात. ओके, दोन कशाभिका असतात. कशाभिका म्हणजे फ्लॅजिला म्हणतात त्याला. आणि ह्याला रेड टाईडमध्ये तुम्हाला समुद्र लाल दिसतो. कोणत्यामुळे, डायनोफ्लॅजिलेट्समुळे. गोड्या पाण्यात आढळतात. लक्षात ठेवा, एक्झामला नक्कीच क्वेश्चन याच्यावर विचारला जाऊ शकतो. कुठे आढळतात, तर गोड्या पाण्यात आढळतात. ओके, फ्रेश वॉटरमध्ये. पेशीभित्तिका नसते याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. पेलिकल नावाचे काय असतं त्यांना, लवचिक कवच असतं. स्वयंपोषी पण असू शकतात, परपोषी पण असू शकतात. पुढे म्हटलेलं आहे कवक असं म्हणतात त्याला. स्लाइम मोल्ड्स म्हटलं जातं. सॅप्रोफाइट्स मृतांवर जगतात. ते बघा इथे मृतांवर जगतात आणि अनुकूल परिस्थिती सुद्धा एकत्र येऊन प्लाझ्मोडियम नावाची वसाहत तयार करू शकतात. याचं एक्झाम्पल आहे योस्टिलियम आणि प्रोटोझोआ. पूर्णपणे परपोषी असून भक्षक आणि परजीवी म्हणून जगतात. प्राण्यांचे पूर्वज म्हणून यांना ओळखले जाते. एक्झामला नक्कीच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर येतं क्रायोफाइट्सचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. डायटम्स आणि गोल्डन अल्गी, गॉनिओलॅक्स आणि नॉक्टिलुका. युग्लिना लक्षात ठेवा, युग्लिनॉइड्समध्ये. सो हे सजीव महत्वाचे आहेत प्रोटिस्टामध्ये. पुढे जाऊ आपण, कवक फंगाय. ह्याच्यामध्ये ही थोडीशी ॲडव्हान्स आहे, मल्टीसेल्युलर आहे आणि दृश्य केंद्रिकी तर आहेच. आणि यांच्यामध्ये मल्टीसेल्युलर आहे. युनिसेल्युलर दोन बघितले, प्रोटिस्टा आणि आपला मोनेरा. सो बहुपेशीय असतात, दृश्य केंद्रकीय असतात, परपोषी असतात, दुसऱ्यांवर जगतात, मृत सजीवांवर जगतात. पेशीभित्तिका असते, तर कायटिन नावाची काय असते ना, पेशीभित्तिका असते. भूछत्र, मशरूम म्हणतो, किनवा, ईस्ट आणि बुरशी, न्यूकर, या तीन याची बेस्ट एक्झाम्पल आहेत. बघा, भूछत्र आपण काही याच्यातली खातो सुद्धा. ॲगारकस नावाचं मशरूम आपण खातो. किपवन येते, किनवा आहे आणि बुरशी अशा पद्धतीने पाहायला भेटते. ब्रेड आणि ओलसर जागेवरही पाहायला भेटते. सो लक्षात ठेवा, परपोषी आहेत, मृतोपजीवी आहेत, अवशेष मृत पदार्थ आणि जिवंत सजीवांवर अन्न मिळवतात. ह्याचा वर्ग प्रकार आता मायकोलॉजी, स्टडी ऑफ फंगस इज कॉल्ड मायकोलॉजी. सो देर आर 4 टाइप्स: फायकोमाइट्स, एस्क्युमाइट्स, बेसिडोमाइट्स आणि डिटेरोमाइट्स. कसं आहे ते लक्षात ठेवा. त्यांची बेस्ट एक्झाम्पल बघू, त्यांचे फीचर्स काय ते बघू, लगेच समजून जाईल. ह्याला अलग अलग फंगी म्हणतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे म्युकर, रायझोपिस आणि अल्बिलोगो. कवकजाल असते. ओके, बहुकेंद्रकीय असतात आणि कुजणाऱ्या लाकडावर जागतात. पुढे आहे कोण, सॅक फंगी म्हटलं जातं. ॲस्कोमायसेट, लगेच लक्षात ठेवा, ॲस्को म्हणजे सॅक फंग आहे. ईस्ट असू शकतात. ओके, आणि कवकजाल पडदा असलेले असतात. याच्यामध्ये सॅक्रोमायसेट लक्षात ठेवा, पेनिसिलियम लक्षात ठेवा आणि ॲस्परजिल, हे अँटीबायोटिक्स आहेत. पुढे क्लब फंगी, बेसिडोमायसेट कसे असतात, क्लब फंगी म्हटलं जातं. त्यांना भूछत्रांचा समावेश होतो याच्यामध्ये, लक्षात ठेवा. मशरूमचा समावेश होतो. लाकडाच्या ओंडक्यांवर जगतात किंवा जिवंत वनस्पती व परजीवी म्हणून हे वाढतात. पुढे म्हटलेलं आहे डिटेरोमायसेट म्हणजे त्यांना इम्परफेक्ट फंगी म्हटलं जातं. शाकीय किंवा अलैंगिक प्रजनन करून ते जगतात आणि लैंगिक अवस्था माहीत नसल्यामुळे स्वतंत्र गट निर्माण केला गेलेला आहे. सो अशी लक्षात ठेवा. फायकोमायसेट, पीबॅड अशी ट्रिक लक्षात ठेवला तरी चालेल. पीबॅड अशी ट्रिक लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट, ही बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. अल्टरनिया, क्लोस्ट्रिडियम आणि ट्रायकोडर्मा. अगारकियास कशामध्ये येतं, तर बेसिडोमायसेटमध्ये येतं. हिस्टॉलिका कशामध्ये येतं, बेसिडोमायसेटमध्ये. आणि पक्षिनिया, तांबडा रोग गव्हाळीवर पडतो पक्षिनियामुळे. सृष्टी वनस्पती अतिशय महत्वाची, ह्याच्यावर एक आयोगाचा क्वेश्चन असतोच. तर पेशीचा प्रकार दृश्य केंद्रकीय असते.
बहुपेशीय असतात. सेल्युलोजपासून त्याची काय बनलेली असते, पेशीभित्तिका बनलेली असते. स्वयंपोषीय असतात. हिरव्या सर्व वनस्पती, शैवाल, आंबा, गुलाब इत्यादी काय आहे त्याचे प्रकार आहेत. आता सृष्टी वनस्पती आता बघितलं दृश्य आहे, सेल्युलोजपासून बनलेले असते. वर बनियन ट्री म्हणतो आपण, मँगो, सूर्यमुखी, गहू आणि फन याची बेस्ट. फोटोसिंथेसिस करतात ते कशाचा वापर करून, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून काय करतात ते, आणि याच्यामध्ये काय तयार होतं तर ग्लुकोज हे तयार होतं, C6H12O6 काय याची लक्षात ठेवायचं फॉर्म्युला ग्लुकोजचा, C6H12O6 हा फॉर्म्युला तयार करतात. आणि O2 हा त्याचा काय आहे, बाय प्रोडक्ट आहे. प्रकाश संश्लेषणामध्ये काय काय प्रोडक्ट्स मिळतात तर ग्लुकोज भेटतो आणि ऑक्सिजन रिलीज होतो. तर वनस्पती सृष्टीचे दोन प्रकार पडतात. ओके, क्रिप्टोगॅमी आणि फनेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी म्हणजे ज्यांना बिया येत नाहीत, ज्याला अबीजपत्री म्हणतात, आणि ज्यांना बिया येतात त्यांना काय म्हणतात, बीजपत्री म्हणतात. लक्षात राहील. तर याचे 3 प्रकार पडतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. थॅलोफायटा म्हणजे अशा वनस्पतीच्या पाण्यामध्ये जगतात, फक्त पाण्यामध्ये जगतात. क्लोरोफायसी, जिओफायसी, रोडोफायसी हे शैवालाचे कलर बनण्याचे प्रकार पडलेले आहेत. पहिला कलर म्हणजे ग्रीन कलर, क्लोरो म्हणजे ग्रीन, फिलो म्हणजे पुढे आपण डिटेलमध्ये घेऊ, तांबडा, आणि रोडो म्हणजे रेड. इथे बघा, लक्षात जाऊन चालेल. ओके, नेक्स्ट म्हटलेलं आहे ब्रायोफायटामध्ये काय येतो, मस्की येतो, अँथिरोसिडा येतो आणि हिपॅटोकॉप्सिडा येतो. एक्सेल्सिडा, सिलोस्पिडा, लायकोस्पिडा, स्पेनोस्पिडा आणि टेरिडस्पिडा. स्पिडा शब्द आला की टेरिडोफायटा, आणि कस्पिडो शब्द आला की ब्रायोफायटा, आणि थिओफायसी, फायसी थॅलोफायटा. आता याला स्पर्मॅटोफायटा शब्द म्हटलं वापरला जातो. त्याचे 3 प्रकार पडतात, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ते काय बघितलं तर बिया तर आहेत, पण ते बिया फळांच्या आतमध्ये आहेत की बाहेर आहेत. तर फळांच्या बियांवर आवरण नसेल तर त्याला जिम्नोस्पर्म म्हटलं जातं, आणि फळांच्या बियांवर आवरण असेल तर त्यांना काय म्हटलं जातं तर अँजिओस्पर्म म्हटलं जातं. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, मोनोकॉट आणि डायकॉट. जर बियाची सिंगल 2 भाग होत नसेल तर ते मोनोकॉट, आणि बियाचे जर 2 भाग होत असतील तर ते डायकॉट. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार पडतात जिम्नोस्पर्ममध्ये, सायकोडोफायटा, कॅनिपेरोफायटा आणि नेटोफायटा. लक्षात ठेवायचं. सो शेवटची सृष्टी आहे आपली, सृष्टी प्राणी. याच्यावर पण क्वेश्चन विचारतो आयोग, त्याच्या आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार. फक्त वर्गीकरण चाललंय म्हणून अभ्यास करतोय आपण. दृश्य केंद्रकीय असतात, बहुपेशीय असतात. पेशीभित्तिका असते का तर नसते. पेशीभित्तिका याच्यामध्ये पाहायला भेटत नाही. आपल्यावर आहे का सेल वॉल, नाहीये. परपोषावर आपण दुसऱ्यांवर जगत असतो, इंजेक्शन, अन्नाचे ग्रहण करतो आणि शरीराच्या आत काय करतात, पचन करतात. आणि वैशिष्ट्य काय, भौतिक प्राण्यांमध्ये हालचाल, लोकोमोशन होतं, करण्याची क्षमता असते आणि चेतासंस्था असते. ओके, कीटक, मासे, बेडूक, पक्षी, वाघ वगैरे यांची बघा बहुपेशीय अदृश्य केंद्रकीय पेशीभित्तिका असते. मानव, गाय, कुत्रा, पक्षी, आणि याचे टाईप्स पुढे आपण बघू आता. ओके, तर सृष्टी वनस्पतीमध्ये 2 प्रकार पडतात, समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जू म्हणजे काय, ज्यांना पाठीचा मणका असतो त्यांना पाठीचा मणका नसतो, त्यांना असमपृष्ठरज्जू म्हणतात. ज्यांना पाठीचा मणका असतो, कॉर्ड म्हणतो त्याला आपण, तर त्याला म्हणतो आपण कॉर्डेट्स. सो कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. कॉर्डेट्समध्ये 9 प्रकार पडतात, ते आपण डिटेलमध्ये घेऊ प्राणी वर्गीकरणामध्ये. इथे लक्षात ठेवा फक्त पोरिफेरा, ज्यांच्या अंगावर छिद्रे असतात, उदाहरणार्थ सायकॉन, एकाच जागी स्थिर असतात, हालचाल करत नाही. सिलेंडर येतात, शरीर दंडाकृती असते, छत्रीसारखी अशी रचना असते त्यांची. तोंडकाभोवती काय तर शुनके असतात, कशासाठी तर भक्ष्य कॅच करायला. हे बघा, हे शुनके ह्याच्याने काय करतात, ते त्याला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. हायड्रा. लक्षात राहील. पुढे प्लॅटी हेल्मिंथेस, फ्लॅट बॉडी असते यांची, शरीर पानासारखं असतं, चपटे असते, परजीवी असतात, दुसऱ्यांवर जगतात. त्याला म्हणतात लिव्हर फ्लूक आणि टेपवर्म याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ॲस्कल हेल्मिंथेस म्हणजे शरीराच्या आतमध्ये जगतात, शरीर लांबट असतं, नलीसारखं असतं, दोन्ही टोकदार, शरीराच्या आतमध्ये जगतात, म्हणून त्यांना ॲस्कल हेल्मिंथेस म्हटलेलं आहे. जंत बघा आपल्याला हत्तीपाय रोगाचा फिलारियम वर्म म्हटलं जातं. पुढे आहे ॲनलिडा, शरीराच्या बाहेर जगतात. ओके, लांबट असतात, एक खंड होऊ शकतं, खंडीभवन होऊ शकतं, सेगमेंट होऊ शकतात. गांडूळ आणि झोलू, म्हणजे गांडूळला जर मध्ये जरी आपण कट केलं तरी ते काय होऊ शकतं, पुढे जिवंत राहू शकतं. ऑर्थोपोडा सर्वात मोठा यांच्यामधला काय आहे, हा फायलम आहे. प्राण्यांमध्ये सर्वात मोठा संघ आहे, यांना जोडलेले पाय असतात. ओके, झुरळ, खेकडा, फुलपाखरू, विंचू. मोलस्का असते, यांची बॉडी मृदुकाय असते, सर्वात दुसरा मोठा संघ आहे हा. शरीर मऊ असतं, कॅल्शियमचं कडक काय त्यांच्या भोवती आवरण असते. गोगलगाय आणि ऑक्टोपस. इकायनोडर्मटा म्हणजे काही ज्यांच्या अंगावर काठी असतात, त्यांना आपण वेगळं केलेलं आहे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सी कुकुंबर आणि स्टारफिश. हेमिकार्डाटा म्हणजे पृष्ठरज्जू असतो, पण हा दुवा मानला जातो. कोणामधला, कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स मधला, यांच्यामधला दुवा आहे.
ओके. सो जास्त तो डेव्हलप पण नाहीये, म्हणजे पूर्णपणे कॉर्डेट्स पण नाही आणि पूर्णपणे नॉन कॉर्डेट्स पण नाही. तो इन बिटवीन आहे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायचं बॅलॅनोग्लॉसस. बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झामला विचारू शकतात बॅलॅनोग्लॉसस. आता कॉर्डेटचे 6 प्रकार पडतात. त्याचंच लक्षात ठेवायचं. ह्याची पण ट्रिक लक्षात ठेवायची, मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर. लक्षात ठेवायचं काय? तर पी-सी-पी, पोरिफेरा, सिलेंट्रेटा आणि प्लॅटिहेल्मिंथिस. 3A मेह. मेह. 3A means ऑर्थोपोडा, एनालिडा, ॲस्कल, एलिमेंथिस. मिया मीन्स मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा. सो हे लक्षात ठेवा, 3A आणि मेह. मेह. ओके. सो याचे 2 प्रकार पडतात. तिचं कॉर्डेट बघितलं, नॉन कॉर्डेट्स. आता कॉर्डेट बघूया. याचे सी परम ट्रिक लक्षात ठेवा. सी परम. सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, ॲम्फिबियन, रेप्टाइल्स, एव्ज अँड मॅमल्स. चक्रमुखी यांचं तोंड कसं असतं? पाठीचा कणा तर असतो यांच्यामध्ये, पण यांच्यामध्ये तोंड कसं असतं? चक्रमुखी असतंय. मत्स्य, ओके, जलचर असतात, शीतरक्ती असतात आणि हे खवलेविरे, हे लक्षात ठेवा याच्यामध्ये, सॉरी, चक्रमुखी लक्षात ठेवा, खवलेविरे, त्यांच्या मग खवले नसतात. ओके. पेट्रोमायझम बेस्ट एक्झाम्पल, याच्यावर क्वेश्चन विचारला आयोगाने 2026 मध्ये. श्वसन कशाद्वारे करतात? तर कल्ल्यांद्वारे करतात. पुढे म्हटलेलं आहे शार्क, रोहू आणि प्रोपेटरचं बेस्ट एक्झाम्पल आहे. उपएचर म्हणजे काय? पाण्यात राहतात, जमिनीवर पण राहू शकतात. ओलसर जागी त्यांची कशी असते? त्वचा कशी असते? ओलसर. बेडूक आहे, टोड आहे आणि सॅलमेंडर याची बेस्ट एक्झाम्पल आहेत. आणि शेवटची 4 सरीसृप, सरपटणारे, कोरडी असते, खवलेयुक्त त्यांची त्वचा असते, शीतरक्ती असते, पाल, साप आणि कासव, मगर. पक्षी, कबूतर, चिमणे आणि शामरूप उष्णरक्ती असतात, लक्षात ठेवा. शरीरावर पेशी असतात आणि पुढच्या पायांवर रूपांतर केलेले असतात. सस्तन प्राणी म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये दुग्धग्रंथी असतात. त्यांचे पण 3 प्रकार पडतात. मेटाथेरिया, युथेरिया आणि प्रोटोथेरिया. अंडी देणारा ओके. सो मानव, गाय, वटवाघूळ आणि देव मासा याची बेस्ट एक्झाम्पल. सो हे लक्षात आलं. जस्ट इन सिम्पल आपण इन शॉर्ट बघूया. मोनेरा आदिकेंद्रिकीय असतात. प्रोटिस्टा एकपेशीय असतात, स्वयंपोषी असतात आणि त्याची बेस्ट एक्झाम्पल आहे जीवाणू. प्रोटिस्टामध्ये दृश्य केंद्रिकीय असतात, एकपेशीय असतात, स्वयंपोषी आणि अमिबा, पॅरामिशन बेस्ट एक्झाम्पल आहे त्याची. कवक दृश्य केंद्रिकीय असते, बहुपेशीय असतात. अपवाद फक्त त्याला ईस्ट लक्षात ठेवा. बेस्ट एक्झाम्पल नक्कीच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एकपेशीय असतं ते. परपोषी आणि मृतजीवी असतात. भूछत्र, किनवा आणि बुरशी याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. प्लॅन्टीमध्ये दृश्य केंद्रकी, बहुपेशीय आणि स्वयंपोषी असतात. शेवाल, नेचे, आंबा, जास्वंद त्याची एक्झाम्पल आहेत. प्राणीमध्ये लक्षात ठेवा, दृश्य केंद्रिकीय असतात, बहुपेशीय असतात, परपोषीय असतात. हायड्रा, कीटक, पक्षी, मानव त्याचे एक्झाम्पल्स आहेत. सो लक्षात राहील, तेच सांगितलं होतं तुम्हाला मी. आता पुढच्या एक महत्त्वाची पद्धती, त्याला म्हणतात द्विनाम पद्धती. ती कोणी शोधून काढलेली आहे? कार्ल लिनस. म्हणजे कोणत्याही सजीवाची 2 नावं असतात. एक असतं त्याचं लोकल नेम, एक असतं त्याचं युनिव्हर्सल नेम. सो त्याच्यामध्ये पहिलं नाव असतं ते जिनसचं असतं, प्रजाती. नेहमी कशामध्ये दाखवतात? पहिलं अक्षर कॅपिटल असतं आणि दुसरं नाव असतं स्पीसीज. त्याचं पहिलं अक्षर असतं स्मॉल आणि हे कशामध्ये लिहिलं जातं? इटॅलिकमध्ये लिहिलं जातं. कसं लिहिलं जातं? इटॅलिक म्हणजे असं वाकडं थोडंसं. सो मॅन्जिफेरा इंडिका, पॅन्थेरा लिओ, रोझा इंडिका. आणि पहिलं अक्षर याचं लक्षात ठेवायचं स्मॉल असतं. लॅटिन भाषेत लिहिली जातात आणि कशी लिहिली जातात? इटॅलिकमध्ये लिहिली जातात. हे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला पॉईंट्समध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पहिला हे नॉमेनक्लेचर कोणी शोधून काढलेला आहे? तो आपला कार्ल लिनियस 1753 मध्ये. लक्षात ठेवा, स्वीडिश होता हा. ओके. फादर ऑफ टॅक्झॉनॉमी सुद्धा म्हटलं जातं. ओके. सो पहिला शब्द कॅपिटलमध्ये दाखवला जातो, कॅपिटल लेटर. दुसरा शब्द स्मॉल लेटरमध्ये दाखवायचा असतोय. होमोसेपियन बघा कसं नाव आहे. ते एच कॅपिटल आहे, होमिसेपियन नाव आहे, ते कसं आहे? जाती दर्शवतं ते. सो हा शब्द हा लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आपण. द्विनाम पद्धतीचे मुख्य नियम काय असतात? तर लॅटिन भाषेत वापरले जातात हे. तिरप्या अक्षरात इटॅलिकमध्ये टाईप करायचे असतात. ओके. आणि महत्त्वाचं म्हटलेलं, जेव्हा नाव हाताने लिहिले जाते तेव्हा दोन्ही शब्दांखाली स्वतंत्र अधोरेखित काय केलं जातं? अंडरलाईन केलं जातं अशा पद्धतीने. आणि काही वेळेला जातीच्या नावापुढे ते नाव, शास्त्रज्ञांचे नाव थोडक्यात लिहिले जाते. मॅन्जिफेरा इंडिका लिनियस यांनी शोधलं म्हणून. काही महत्त्वाचे आपण एक्झाम्पल्स बघूया याच्यामध्ये. तर ह्युमन, मानवाचं नाव काय आहे? तर होमोसेपियन्स आहे. आंब्याचं नाव आहे मॅन्जिफेरा इंडिका. बेडकाचं नाव आहे राना टिग्रिना. जोड्या लावायला क्वेश्चन नक्कीच असू शकतो. वाघ पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा लिओ. गाय बॉस इंडिकस, लक्षात ठेवा. घरगुती माशी मस्का डोमेस्टिका. तांदूळ ओरायझी. आता ओरायझीवरून त्याच्यावर रोग आपण नावं येतात. गहू ट्रिट्रिसियम. एक मिनिट हा.
ट्रिटिसियम एस्टिवियम. आता याची रॉक पण आहे ते ट्रिटिसीवरूनच नाव पडलेलं आहे. पुढे आहे वाटाणा पायसम सटायवम. सो ही झाली महत्त्वाची विराम ची एक्झाम्पल्स. आय होप तुम्हाला हा लेक्चर मस्त समजला असेल. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.